म्हसोबाची वाडी गावामध्ये गायरान जमिनीवर सुरू असलेल्या सोलर प्रकल्पाला सर्व ग्रामस्थांचा तीव्र विरोध. नमस्कार, आपण पाहत आहात अतुल्य महाराष्ट्र न्यूज. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. तालुक्यातील म्हसोबाची वाडी हे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेसाहेब यांचं लाडकं गाव आणि भाजपा पक्षाला कायमस्वरूपी 100% मतदान करणारे बीड जिल्ह्यातील एकमेव गाव. या ठिकाणी आज रोजी गायरान जमिनीवर सुरू असलेल्या सोलर प्रकल्पाला ग्रामस्थांच्या वतीनं तीव्र विरोध असून हा प्रकल्प सुरू आहे. आत्तापर्यंत ग्रामस्थांच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब, माननीय कलेक्टर साहेब, नामदार माननीय पंकजाताई मुंडे साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे. तर सरकार आणि संबंधित कंपनीच्या वतीने आत्तापर्यंत काहीच दखल घेण्यात आलेली नसून आज रोजी काम चालू आहे. आज गावातील 30% लोक बाहेरगावी ऊसतोड करण्यासाठी गेलेले आहेत. दररोज गावातून पिकअप ट्रॅक्टरने 30% लोक मजुरीसाठी बाहेरगावी जातात. तर सोलर प्रकल्प गावात झाला तर गावातील शेतकऱ्यांना गाय, शेळ्या, बैल इत्यादी जनावरे पाळण्यासाठी अनेक अडचणी येणार आहेत. याची तमाम महाराष्ट्रातील मुख्यमंत्री साहेब आणि मीडियाने, सोशल मीडियाने दखल घ्यावी. हा गायरान जमिनीवर सुरू असलेला सोलरचा प्रकल्प बंद करून आम्हा ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मागणी होते आहे. या सर्व बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सोपान पगारे यांनी. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा अतुल्य महाराष्ट्र न्यूज. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना नमस्कार करतो. आज आमच्या गावामध्ये इथं सोलर ऊर्जाचा प्लॅन्टचं काम चालू आहे. या ठिकाणी ज्यावेळेस काम आलं त्यावेळेस या कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कोणालाही आतापर्यंत गावात माहिती दिलेली नाही. आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदन दिलं, त्यांच्या अधिकाऱ्यांनी अद्यापर्यंत कोणताही संपर्क आमच्या सोबत केलेला नाही. या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने त्याला 100% विरोध आहे. आम्ही 150 लोकांच्या साईन घेऊन माननीय तहसीलदार साहेब, माननीय कलेक्टर साहेब, माननीय मुख्यमंत्री साहेब आणि नामदार पंकजताई मुंडे साहेब यांना सगळ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. आतापर्यंत प्रशासनाच्या वतीने कोणतीच दखल घेतलेली नाही. अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांना हा प्रोजेक्ट मान्य नाही. शेतकऱ्याची खूप मोठी गैरसोय होणार आहे. या ठिकाणी एका साईडला गाव आहे, तिन्ही साईडनी बागायती जमीन आहे. गावामध्ये जवळपास या ठिकाणी 100 लोक रोज येऊन जाऊन करतात, जनावर चालवतात. यांची खूप मोठी हानी होणार आहे. या ठिकाणी प्रशासनाने या सर्व गोष्टीची गंभीर दखल घेऊन हा प्रकल्प त्वरित रद्द करावा आणि ग्रामस्थांना न्याय द्यावा. आतापर्यंत हे म्हसोबाची वाडी गाव हे मुंडे साहेबांचं लाडकं गाव आहे. जसं या ठिकाणी मतदान चालू झालेलं आहे तेव्हापासून आम्ही भारतीय जनता पार्टीच मत करतो आणि मुख्यमंत्री सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आहेत. मुंडे साहेबांचे जर आज जिवंत असते तर आज अशी आम्हाला या ठिकाणी हिंडण्याची जरूरत पडली नसती. या ठिकाणी येऊन साहेबांनी आम्हाला नक्की न्याय दिला असता. या सर्व गोष्टीची दखल या संपूर्ण तमाम महाराष्ट्रातल्या मीडियाने घेऊन आम्हाला ग्रामस्थांना न्याय द्यावा अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने मागणी करतो. यानंतर अनेक ग्रामस्थांनी या ठिकाणी बाहेर दिले, ते सुद्धा जरूर व्हिडिओ लोकांनी पाहून सपोर्ट करून हे काम या ठिकाणी थांबलं पाहिजे अशी मी या ठिकाणी 200 लोकांनी जे सह्या केल्या त्यांच्या वतीने मी मागणी करत आहे सरकारला आणि सरकारने याची त्वरित दखल घ्यावी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.